नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझा चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड ह्या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकाबद्दल. आजपर्यंत आपण 12 प्रकरणांबद्दल माहिती घेतली आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत 13वं प्रकरण, तुमचं अबोध मन आणि झोपेचे चमत्कार. प्रत्येक 24 तासातले साधारण 8 तास किंवा तुमच्या संपूर्ण आयुष्यातला 1/3 भाग तुम्ही झोपेत व्यतीत करता. हा जीवनाचा अविचल नियम आहे. प्राणी आणि वनस्पती सृष्टीलाही हा लागू होतो. झोप हा दिव्य नियम असून आपल्या अनेक समस्यांची उत्तरं आपल्याला अंथरुणात गाढ झोपेत मिळतात. दिवसा आपण थकतो, त्यामुळे रात्री शरीराला आराम मिळावा म्हणून आपण झोपायला जातो आणि आपण निद्राधीन असताना दुरुस्ती प्रक्रिया सुरू असते असा सिद्धांत लोकांनी मांडला आहे. झोपेत कोणीही विश्रांती घेत नाही. तुम्ही गाढ झोपेत असताना तुमचं हृदय, फुफ्फुसं आणि सर्व महत्त्वाचे अवयव कार्य करतात. झोपेपूर्वी तुम्ही जर काही खाल्लं असेल तर त्या अन्नाचं पचन होऊन ते जिरतं. तुमच्या त्वचेतून घामाची निर्मिती होते. तुमची नखं आणि केस वाढत राहतात. तुमचं अबोध मन कधीही विश्रांती घेत नाही किंवा झोपत नाही. ते सदैव सक्रिय असतं. तुमच्या महत्त्वाच्या बलांवर नियंत्रण ठेवत असतं. तुम्ही गाढ झोपल्यावर तुमच्या बोध मनाकडून कुठलीही लुडबुड होत नसल्यामुळे बरं होण्याची प्रक्रिया अधिक झपाट्याने पार पडते. तुम्ही गाढ झोपेत असताना तुम्हाला उल्लेखनीय उत्तर प्राप्त होतं. आपण का झोपतो? निद्रा किंवा झोप या विषयावर संशोधन करणारे डॉक्टर जॉन बायगेलो यांनी दाखवून दिलं की रात्री आपण निद्राधीन असतो तेव्हा डोळे, कान, नाक आणि रुचिकलिका तसंच मेंदूच्या चेता देखील बऱ्यापैकी सक्रिय असतात. हे दाखवणाऱ्या जाणीवा तुम्हाला प्राप्त होतात. आपल्या झोपण्यास मुख्य कारण म्हणजे आत्म्याचा अधिक उदात्त भाव अमूर्त स्वरूपात आपल्या उच्च स्वरूपाशी एकरूप होत ईश्वराची सूक्ष्मता आणि अंतर्ज्ञान यात सहभागी होतो असं ते म्हणतात. डॉक्टर बायगेलो असंही म्हणतात, नेहमीचा थकवा आणि कामातून सुटका होणं हा झोपेचा अंतिम उद्देश नाही. ही माझी समजूत माझ्या संशोधनाने अधिक दृढ झाली असे. झोपल्यावर माणूस जेव्हा अभूतपूर्व जगापासून वेगळा झालेला असतो तेव्हा त्याला आध्यात्मिक विकासाची जी परिपूर्ण सममिती जाणवते तितकी त्याच्या आयुष्यातल्या कुठल्याही भागातून अपरिहार्यपणे जाणवत नाही. याबद्दलही माझ्या मनात आता किंतु राहिलेला नाही. प्रार्थना झोपेचं एक रूप. दिवसभरात झालेल्या मनस्ताप, कलह आणि भांडणात तुमचं बोध मन गुंतलेलं असतं. जाणीवेला मिळणारा पुरावा आणि वस्तुनिष्ठ जगातून स्वतःला अधूनमधून दूर करणं तसंच आपल्या अबोध मनाच्या आंतरिक शुद्धतेशी मौन संवाद साधणं आवश्यक असतं. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन, ताकद आणि अधिक चांगल्या बुद्धिमत्तेची मागणी केल्याने सर्व अडचणीतून बाहेर येणं आणि दैनंदिन समस्या सोडवणं तुम्हाला शक्य होईल. जाणीवेचा पुरावा तसंच दैनंदिन जीवनातला गोंगाट आणि संभ्रमेतून नियमितपणे माघार घेणं हे सुद्धा झोपेचं एक रूप आहे. म्हणजे जाणीवेच्या जगाप्रती तुम्ही गाढ झोपता आणि तुमच्या अबोध मनाची शुद्धता आणि सामर्थ्याप्रती तुम्ही सचेत होता. झोप न मिळाल्याचे अवाक करणारे परिणाम. झोपेच्या अभावामुळे तुम्हाला चिडचिड, विषण्णता आणि नैराश्य जाणवतं. नॅशनल असोसिएशन फॉर मेंटल हेल्थचे डॉक्टर जॉर्ज स्टीव्हन्सन म्हणतात, आरोग्यदायी राहण्यासाठी सर्वच मानवांना किमान 6 तास झोपेची आवश्यकता असते. असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. बहुतेक लोकांना त्याहून अधिक झोपेची आवश्यकता असते. कमी झोपेनं आपलं काही बिघडत नाही असा विचार करणारे स्वतःलाच बुद्धू बनवत असतात. निद्रा प्रक्रिया आणि निद्रेचा अभाव या संदर्भात संशोधन करणाऱ्या वैद्यकीय संशोधकांनी निदर्शनास आणून दिलं आहे की काही प्रसंगी आधी मानसिक स्तरावर बिघाड झाल्यामुळे तीव्र निद्रानाश होतो. लक्षात ठेवा, तुम्ही झोपलेले असताना आध्यात्मिक स्तरावर पुन्हा ऊर्जा प्रभारित होता. आयुष्यात सौख्य तसंच तरतरी आणण्यासाठी पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला अधिक झोपेची गरज आहे. द रिचर्ड्स डायजेस्टच्या एका अंकात मे बी यू नीड मोर स्लीप या लेखात रॉबर्ट ओब्रायन यांनी झोपेसंदर्भातला हा प्रयोग सांगितला आहे.
वॉशिंग्टन DC मधल्या वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इथे गेली 3 वर्षे 100हून अधिक लष्करी आणि नागरी स्वयंसेवकांना जवळपास 4 दिवस जागं ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या वागणुकीवर आणि व्यक्तिमत्वावर झालेले परिणाम जाणून घेण्यासाठी अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्या चाचण्यांच्या निष्पत्तीवरून शास्त्रज्ञांना झोपेच्या गूढतेबद्दल आश्चर्यकारक अशी नवी अंतर्दृष्टी लाभली. आता त्यांना समजलं आहे की थकलेल्या मेंदूला झोपेची इतकी गरज असते की त्यासाठी तो वाटेल तो त्याग करायला तयार असतो. जेमतेम काही तासांच्या झोपेच्या अभावानंतर तासाला 3 ते 4 वेळा झापड येते, डुलकी किंवा सूक्ष्म झोप लागते. खऱ्या झोपेप्रमाणे पापण्या मिटतात, हृदयाचे ठोके मंदावतात. प्रत्येक झापड केवळ निमिषभर टिकते. काही वेळेस अशी झापड आल्यावर सुन्नता जाणवते, काही वेळेस प्रतिमा किंवा धुसूर स्वप्न दिसतात. झोपेच्या अभावाचे तास वाढले की झापड वारंवार येऊन साधारण 2 ते 3 सेकंद टिकू लागते. प्रयोगार्थी जरी वादळातून विमान पुढे नेत असतील तरी त्यांना या काही अमूल्य क्षणांच्या सूक्ष्म झोपेचा मोह आवरत नाही. ही तुमच्या बाबत सुद्धा होऊ शकतं. गाडी चालवताना डोळे मिटलेले अनेक जण याबद्दल सांगू शकतील. मानवी स्मृती आणि आकलनावर झालेला हल्ला हा झोपेच्या अभावाचा आणखी एक चकित करणारा परिणाम आहे. झोपेपासून वंचित ठेवलेल्या अनेक प्रयोगार्थींना दीर्घकाळ माहिती लक्षात ठेवणं कठीण गेलं. त्यामुळे जे काम त्यांना करायचं होतं त्यांची सांगड त्यांना घालता आली नाही. विमान सुरक्षितरित्या धावपट्टीवर उतरवताना वैमानिकाला वाऱ्याची दिशा, हवेची गती, उंची आणि धावपट्टी यांचा कौशल्यपूर्ण एकत्रित विचार करावा लागतो. त्या सदृश परिस्थितीत जेव्हा अनेक घटकांचा मनोमन विचार करत कृती करणं गरजेचं होतं तेव्हा या लोकांनी सावळा गोंधळ घातला. झोपेतून समुपदेशन. लॉस एंजेलिस इथली एक तरुणी रोज सकाळी माझा रेडिओवरचा वार्तालाप ऐकत असे. तिच्या सध्या पगाराच्या दुप्पट पगार देणारी एक आकर्षक नोकरी न्यूयॉर्क सिटीमध्ये तिला देऊ करण्यात आली होती. ती स्वीकारावी की नाही याबद्दल ती संभ्रमात होती. झोपण्यापूर्वी तिने अशी प्रार्थना केली, माझ्या अबोध मनाच्या सर्जनशील बुद्धिमत्तेला माझ्यासाठी उत्तम काय आहे ते ठाऊक आहे. तिची प्रवृत्ती जीवनाकडे आहे. मला ती योग्य निर्णय देते ज्यायोगे माझं आणि माझ्या संबंधित सगळ्यांचं भलं होतं. जे उत्तर मला मिळणार असल्याचं मला ठाऊक आहे त्याबद्दल मी आभार मानते. झोपण्यापूर्वी तिने ही साधीशी प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटली. सकाळी तिला मनापासून वाटू लागलं की ती नोकरी स्वीकारू नये. तिने ती नाकारली. पुढे झालेल्या घटनांतून सिद्ध झालं की तिचं अंतर्मन योग्यच सांगत होतं. तिला ते पद देऊ करणाऱ्या कंपनीचं काही महिन्यातच दिवाळं निघालं. वस्तुनिष्ठ स्वरूपात अवगत असणाऱ्या तथ्यांबाबत बोधमन कदाचित बरोबर असेल, परंतु तिच्या अबोध मनाच्या अंतरप्रेरणेने तिच्या प्रश्नामागचं अपयश हेरलं आणि त्यानुसार तिला वागायला प्रवृत्त केलं. एका अटळ आपत्तीतून वाचलो. आपण झोपायला जातो तेव्हा आपल्या अबोध मनाची सुज्ञता सूचना देऊन आपल्या विनंती संदर्भात योग्य कृती करत रक्षण कसं करते याचं उदाहरण मी देणार आहे. अनेक वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धाच्या आधी मला पाश्चात्य देशात एका उत्तम नोकरीसाठी विचारणा झाली होती. मार्गदर्शन मिळून योग्य निर्णय घेता यावा याकरिता मी अशा पद्धतीने प्रार्थना केली. माझ्यातल्या अनंत बुद्धिमत्तेला सारं ठाऊक आहे आणि दिव्य शक्तीकडून मला योग्य निर्णय सांगितला जात आहे. ते उत्तर सांगितलं गेलं की मी ते ओळखेन. झोपायला जाण्यापूर्वी ही छोटीशी प्रार्थना मी अंगाई गीताप्रमाणे आळवून पुन्हा पुन्हा म्हटली. त्यानंतर 3 वर्षांनी घडणाऱ्या गोष्टीची सुस्पष्ट जाणीव मला स्वप्नात झाली. स्वप्नात एक जुना मित्र येऊन मला म्हणाला, पेपरचे मथळे वाचत जाऊ नकोस. स्वप्नात दिसलेल्या वर्तमानपत्राचे मथळे युद्धाबाबत आणि पर्ल हार्बरवर होणाऱ्या हल्ल्याबाबत होते. अधूनमधून हा लेख अगदी खरी स्वप्न पाहतो. इथे उल्लेख केलेलं स्वप्न हे निसंशय अबोध मनाचं नाट्यीकरण होतं, ज्यातून माझ्या आदरास आणि विश्वासास पात्र असणारी व्यक्ती समोर आणली गेली. काही जणांच्या स्वप्नात त्यांची आई येऊन त्यांना धोक्याची सूचना देऊ शकते. ती त्या व्यक्तीला अमुक ठिकाणी जाऊ नये अशी सूचना देत त्यामागचं कारण सांगते. तुमचं अबोध मन सर्वज्ञ आहे, त्याला सगळं ठाऊक आहे. कित्येकदा तुमचं बोध मन ताबडतोब सत्य म्हणून स्वीकारेल. अशा स्वीकारात अबोध मन तुमच्याशी बोलतं. कधीकधी तुमच्या आईच्या किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीच्या आवाजात अबोध मन तुम्हाला ताकीद देतं, जेणेकरून तुम्ही रस्त्यात खिळून उभे राहता.
तुमच्या लक्षात येतं की फुटभर पुढे गेला असता तर खिडकीतून खाली पडणारी वस्तू कदाचित तुमच्या डोक्यात पडली असती. माझं अबोध मन हे वैश्विक अबोध मनाशी एक आहे आणि जपानी लोक बुद्धाची तयारी करत आहेत तसंच युद्ध होऊ घातलं आहे त्याला माहीत होतं. जगभरातले अनेक लोक एखादी घटना घडण्यापूर्वी पाहतात आणि अनेक प्रसंगी स्वप्नात स्पष्टपणे बघितल्यामुळे दुर्दैवी घटना टाळणं त्यांना शक्य होतं. या संदर्भात ड्यूक विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ विभागाचे संचालक असणाऱ्या डॉक्टर राईन यांनी बरेच पुरावे गोळा केले आहेत. मला आधी दिसलेल्या स्वप्नात न्यूयॉर्क टाइम्सच्या मथळ्यात पर्ल हार्बर इथे घडलेल्या दुर्घटनेबद्दल 3 वर्ष आधीच लिहून आलेलं दिसत होतं. त्या स्वप्नाच्या परिणामस्वरूप मी माझा तो दौरा रद्द केला, कारण मला तसं करण्याची अबोध मनाची सक्ती जाणवली. 3 वर्षानंतर अंतरप्रेरणेच्या आंतरिक स्वरांचं सत्य दुसऱ्या महायुद्धाने सिद्ध करून दाखवलं. तुमचं भविष्य तुमच्या अबोध मनात आहे. तुमचं भविष्य तुमच्या सवयीच्या विचारसरणीची निष्पत्ती ही आधीपासूनच तुमच्या मनात असते, मात्र प्रार्थनेतून ते बदलवता येते हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे एखाद्या देशाचं भविष्य हे त्या देशातल्या लोकांच्या सामूहिक अबोध मनात असतं. युद्ध सुरू होण्यापूर्वी न्यूयॉर्कमधल्या वर्तमानपत्रांत युद्धांसंबंधीचे मथळे मी स्वप्नात पाहिले. यात विचित्र काही नाही. ते युद्ध प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी आधीच मनात सुरू झालं होतं. हल्ल्याच्या योजना त्या महान नोंद करणाऱ्या उपकरणांमध्ये अबोध मनात किंवा वैश्विक मनाच्या सामूहिक अवबोधावस्थेत नोंदवल्या असतात. उद्याच्याच नाही तर पुढच्या आठवड्याच्या, पुढच्या महिन्याच्या घटना तुमच्या अबोध मनात असतात आणि उच्च मनक्षमता असणाऱ्या किंवा अंतरिंद्रिय शक्ती असणाऱ्या व्यक्तीला त्या दिसू लागतात. तुम्ही प्रार्थना करायचा निर्णय घेतलात तर कुठलीही आपत्ती किंवा विपत्ती तुमच्यावर कोसळू नये. कुठलीही गोष्ट पूर्वनियोजित किंवा पूर्वनिर्धारित नसते. तुमची मानसिक वृत्ती म्हणजेच तुम्ही विचार कसा करता, तुम्हाला कोणते भाव जाणवतात आणि तुमच्या ठाम समजुती काय आहेत, यानुसार तुमची नियती निश्चित होते. आधीच्या प्रकरणात समजवल्याप्रमाणे शास्त्रीय प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भविष्याला आकार देऊ शकता, नटवू शकता आणि निर्माण करू शकता. माणूस जे पेरतो ते उगवतं. डुलकीमुळे त्याला $15,000 मिळाले. जोन्स अँड लाईफलिन स्टील कॉर्पोरेशन पीटर्सबर्ग येथे पोलाद विभागात रोलर म्हणून काम करणाऱ्या रे हॅमरस्ट्रॉम ह्या माणसाबद्दल पेपरमध्ये 3-4 वर्षापूर्वी लिहून आलेली बातमी माझ्या एका विद्यार्थ्याने मला पाठवली. रे याला त्याच्या स्वप्नासाठी $15,000 मिळाले होते. त्या पोलाद कारखान्यात लांब पोलादी कांबी थंड करायला नेण्यासाठी बसवण्यात आलेल्या नवीन यंत्राचा खटका बिघडला होता, जो तिथल्या इंजिनियर्सना दुरुस्त करता येत नव्हता. सुमारे 10-12 वेळा प्रयत्न करूनही त्यांना यश येत नव्हतं. हॅमरस्ट्रॉमने देखील त्या अडचणींवर बराच विचार केला. उपयुक्त ठरेल अशी नवी रचना करण्याचा प्रयत्न केला. कशाचाच उपयोग झाला नाही. एके दुपारी डुलकी काढण्यापूर्वी त्याने त्या खटक्यासंदर्भात समस्येवर काय उत्तर असेल असा विचार करायला सुरुवात केली. त्याला डुलकी लागल्यावर स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्या खटक्याची अचूक रचना दिसली. जागा होताच त्याने स्वप्नात दिसल्याप्रमाणे नवीन आकृती चितारली. हॅमरस्ट्रॉमच्या त्या स्वप्नपूर्ती डुलकीने त्याला $15,000 चेक मिळवून दिला. एखाद्या नव्या कल्पनेबद्दल एखाद्या कर्मचाऱ्याला त्या कंपनीकडून मिळालं ते सर्वात मोठं बक्षीस होतं. एका प्रसिद्ध प्रोफेसरने त्यांची समस्या झोपेत कशी सोडवली. पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये एशियनचे प्रोफेसर असणाऱ्या डॉक्टर H.V. हेल्प्रेट यांनी असं लिहिलं. शनिवारची संध्याकाळ होती. बॅबिलोनियाच्या लोकांच्या अंगठीचा भाग असू शकेल असं वाटणाऱ्या गोमच्या 2 लहान तुकड्यांचा अर्थ लावण्याचा निरर्थक प्रयत्न करत मी अगदी थकून गेलो. मध्यरात्रीच्या सुमारास अत्यंत थकल्या भागल्या अवस्थेत मी अंथरुणात शिरलो आणि मला हे उल्लेखनीय स्वप्न पडलं. निप्पूर इथले साधारण 40चे उंच हाडकोळे धर्मोपदेशक मला मंदिराच्या खजिनागृहात घेऊन गेले. ती एक छोटीशी कमी उंचीची खोली होती. खोलीला खिडक्या नव्हत्या. जमिनीवर गोमेद आणि वैडूर्य रत्नांचा खच होता. त्यांनी मला असं सांगितलं, पान क्रमांक 22 आणि 26 यावर तुम्ही वेगवेगळे छापलेले 2 तुकडे एकत्र असायला हवेत. बोटातल्या अंगठीचे ते तुकडे नव्हेत.
पहिल्या 2 कड्या या देवाच्या मूर्तीच्या कानातल्या कड्या म्हणून वापरल्या जात होत्या. ते 2 तुकडे त्याचाच भाग आहेत. ते जर एकत्र ठेवलेस तर माझ्या शब्दांतली सत्यता तुझ्या लक्षात येईल. मी ताबडतोब उठलो. त्या तुकड्यांचं परीक्षण केल्यावर माझ्या स्वप्नातला पुष्टी मला मिळाली. हे पाहून मी अवाक झालो. अशा प्रकारे सरतेशेवटी समस्या सुटली. त्यांच्या सर्व समस्यांचं उत्तर माहीत असणाऱ्या त्यांच्या अबोध मनाचं सर्जनशील प्रकटीकरण यातून स्पष्टपणे दिसतं. एका प्रसिद्ध लेखकाचा अबोध मन तो झोपला असता असं काम करत असे. अक्रॉस द प्लॅनेट्स ह्या आपल्या एका पुस्तकात लेखक रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन यांनी स्वप्नावरती संपूर्ण प्रकरण लिहिलं आहे. त्यांना खूप स्वप्न पडायची. रोज रात्री झोपण्यापूर्वी अबोध मनाला विशिष्ट सूचना देण्याची सातत्यपूर्ण सवय त्यांना होती. ते झोपल्यावर त्यांच्या अबोध मनाने त्यांच्यासाठी कथा निर्मिती करावी अशी विनंती ते करत. उदाहरणार्थ, समजा स्टीव्हन्सनचा खिसा अगदी रिकामा झाला असेल तर ते आपल्या अबोध मनाला साधारण असा हुकूम देत, हे पहा, मला एक उत्कंठावर्धक मस्त कादंबरी द्या जिची तडाखेबंद विक्री होईल आणि भरपूर फायदा होईल. त्याचा अबोध मन आश्चर्यकारकरित्या प्रतिसाद देत असे. स्टीव्हन्सन म्हणतात, हे छोटे ब्राउनीज मला एखादी गोष्ट टप्प्याटप्प्याने सांगू शकतात, जणू एखाद्या मालिकेप्रमाणे. त्या गोष्टींच्या तथाकथित निर्मात्याला म्हणजेच मला शेवटचा मात्र मुळीच पत्ता नसतो. ते पुढे म्हणतात, मला जाग आल्यावर माझ्या कामाचा जो भाग झालेला असतो तो माझाच असतो असं नाही, कारण त्याही वेळेस ब्राउनीजचा त्यात सहभाग आहे हेच साऱ्यातून दिसून येतं. शांतपणे झोपा आणि आनंदात उठा. ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे त्यांच्यासाठी ही प्रार्थना फार परिणामकारक ठरू शकते. झोपण्यापूर्वी संतपणे, शांतपणे आणि प्रेमाने असं म्हणा, माझ्या पायाची बोटं शिथिल झाली आहेत, माझे घोटे शिथिल झाले आहेत, माझे पोटाचे स्नायू शिथिल झाले आहेत, माझं हृदय आणि फुफ्फुस शिथिल झाली आहेत, माझे हात आणि दंड शिथिल झाले आहेत, माझी मान शिथिल झालेली आहे, माझा मेंदू शिथिल झालेला आहे, माझा चेहरा शिथिल झालेला आहे, माझे डोळे शिथिल झालेले आहेत, माझं संपूर्ण मन आणि शरीर शिथिल झालेलं आहे. मी सर्वांना पूर्णपणे आणि मोकळेपणाने क्षमा करतो आणि प्रत्येकासाठी एकोपा, आरोग्य, शांती आणि जीवनातल्या सर्व आशीर्वचनांची मनापासून इच्छा मागतो. मी शांत आहे, मी संतुलित, प्रसन्न आणि स्थिर आहे. सुरक्षा आणि शांतीत मी आराम करतो. माझ्या मनाला सखोल स्थिरता जाणवते आणि माझ्या मनातल्या दिव्य उपस्थितीची जाणीव झाल्याने महान शांती माझ्या संपूर्ण अस्तित्वाला शांत करते. जीवन आणि प्रेमाची जाणीव मला बरं करते हे मला माहीत आहे. प्रेमाच्या पांघरुणात स्वतःला गुरफडून घेत प्रत्येकाप्रती सदिच्छा बाळगत मी गाढ झोपी जातो. रात्रभर माझ्याबरोबर शांती असते. सकाळी मी जीवन आणि प्रेमाने परिपूर्ण होतो. माझ्या भोवती प्रेमाचं वर्तुळ काढलं जातं. मी कुठल्याही सैतानाला घाबरत नाही, कारण माझ्याबरोबर ईश्वर आहे. मी शांतपणे झोपतो आणि आनंदात उठतो. मी त्यांच्या ठायी जगतो, हालचाल करतो आणि माझं अस्तित्वही त्यातच आहे. झोपेच्या चमत्कारांना सहाय्यकारी ठरणाऱ्या बाबींचा सारांश. आपल्याला वेळेवर जाग येणार नाही अशी काळजी असेल तर नेमकं किती वाजता उठायचं आहे हे झोपण्यापूर्वी तुमच्या अबोध मनाला सुचवा आणि ते तुम्हाला उठवेल. त्याला घड्याळाची गरज नाही. कुठल्याही समस्येबाबत हेच करा. तुमच्या अबोध मनासाठी कुठलीच गोष्ट फारशी अवघड नाही. तुमचं अबोध मन कधीही झोपत नाही. ते सतत कामात असतं. तुमच्या महत्त्वाच्या कार्यांवर ते नियंत्रण ठेवतं. झोपण्यापूर्वी स्वतःला आणि प्रत्येकाला क्षमा करा, म्हणजे बरं होण्याची प्रक्रिया अधिक जलद घडू लागेल. तुम्ही गाढ झोपलेले असताना कित्येकदा तुम्हाला स्वप्नात मार्गदर्शन दिलं जातं. बरं होण्याचे तरंग मुक्त केलं जातात आणि सकाळी तुम्हाला ताजं टवटवीत वाटतं. दिवसभरातल्या मनस्ताप आणि कलहाने त्रासल्यानंतर तुमच्या मनाचं चक्र शांत करून तुम्हाला प्रतिसाद द्यायला सज्ज असणाऱ्या तुमच्या अबोध मनाच्या सुज्ञतेचा आणि बुद्धिमत्तेचा विचार करा. त्यातून तुम्हाला शांती, सामर्थ्य आणि आत्मविश्वास लाभेल. शांती आणि शरीराच्या आरोग्यासाठी झोप आवश्यक आहे. झोपेच्या अभावापायी चिडचिड, नैराश्य आणि मानसिक आजार होऊ शकतात. तुम्हाला 8 तासांची झोप आवश्यक आहे. मानसिक आजारापूर्वी निद्रानाश जडतो असं वैद्यकीय संशोधक निदर्शनात सांगतात. झोपेत तुम्ही आध्यात्मिक स्तरावर पुनर्प्रेरित होता
आयुष्यात सौख्य आणि जोम यांच्याकरता पुरेशी झोप अत्यंत गरजेची आहे. थकलेल्या मेंदूला झोपेची आतोनात ओढ लागते. त्यासाठी तो वाटेल तो त्याग करायला तयार असतो. गाडी चालवताना डोळा लागलेला अनेक जण याला अनुमोदन देतील. झोपेच्या अभावापायी अनेकांची स्मरणशक्ती कमी होते. योग्य समन्वयाचा अभाव दिसून येतो. अशा व्यक्ती गोंधळतात, संभ्रमित होतात आणि बावचळतात. झोप ही समुपदेशन करते. तुमच्या अबोध मनाची अनंत बुद्धिमत्ता तुम्हाला मार्गदर्शन आणि दिशादर्शक करत असते असा दावा झोपेपूर्वी करा. कदाचित जाग आल्यावर तुम्हाला मार्ग मिळाल्याचं दिसून येईल. आपल्या अबोध मनावर पूर्णतया विश्वास टाका. त्याची वृत्ती जीवनाच्या दिशेने आहे हे जाणून घ्या. कधीकधी तुमचं अबोध मन रात्री सुस्पष्ट स्वप्नाच्या आणि दृष्टीच्या रूपात उत्तर देतं. या पुस्तकाच्या लेखकाला स्वप्नात जशी सूचना मिळाली होती तशी तुम्हालाही मिळू शकते. तुमची सवयीची विचारसरणी आणि ठाम समजुती यांच्या आधारे तुमचं भविष्य आता तुमच्या मनात आहे. अनंत बुद्धिमत्तेवर दावा केल्याने ती तुम्हाला पुढे घालते, मार्गदर्शन करते. तसंच सारं चांगलं असून तुमचं भविष्य उज्ज्वल असणार आहे असं सांगते. त्यावर ठामपणे विश्वास ठेवत त्याचा स्वीकार करा. सर्वोत्तमाची अपेक्षा ठेवा, म्हणजे सरते शेवटी तुम्हाला सर्वोत्तम तेच प्राप्त होईल. तुम्ही जर एखादी कादंबरी, नाटक किंवा पुस्तक लिहित असाल, एखाद्या शोधावर काम करत असाल तर रात्री आपल्या अबोध मनाशी बोला आणि त्याची सुज्ञता, बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य तुम्हाला मार्गदर्शन तसंच दिशादर्शन करत आदर्श नाटक, कादंबरी, पुस्तक तुमच्या समोर उघड करत आहे. किंवा जी काही समस्या असेल त्याला अनुसरून परिपूर्ण उपाय प्रकट करत आहेत असा दावा धिटाईने करा. अशा प्रकारे प्रार्थना करण्यातून आश्चर्य घडून येतील. धन्यवाद.